भवराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। यं शैवः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपठवः कर्तेति नैयायिको अर्हन् इत्येति जैनशासनरता कर्मेति मीमांसको सोऽयं विदधातु यो वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो भुः। ओम शांती शांती शांती। सगळ्यांनाच नमस्कार। आपण आज या अंतर्जालीय माध्यमातून सर्व मंडळी सत्संगात सम्मिलित आहोत। मग वेगवेगळ्या गावातील असतील, वेगवेगळ्या जिल्ह्यातील असतील, वेगवेगळ्या प्रांतातले असतील आणि वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा बरीच मंडळी या सत्संगासाठी उत्सुक आहेत। श्रावण मास आज आरंभ होतो आहे। चैत्रापासून श्रावणापर्यंत जे हिंदू महिने आहेत, हिंदू मास आहेत, प्रत्येक महिन्यात कुठलं ना कुठलं तरी सण ठरलेलाच असतो आपला। श्रावण महिना इथून पुढे खरं म्हणजे सणांचा प्रवास सुरू होतो। श्रावणात जे शिवभक्त असतात दर सोमवारी शिवक्षेत्राला जाऊन दर्शन घेतात। सोमवारचा उपवास व्रत धारण करतात। महिनाभर हा उपक्रम चालतो आणि विशेष करून या श्रावण महिन्यात वेगवेगळ्या अनेको व्रतवैकल्यादींची पालन ही लोक करतात। आणि आश्चर्य म्हणजे मांसाहारादी नित्यनेमाने करणारी माणसं सुद्धा हा महिनाभर पाळतात, मांसाहार करत नाहीये। भारतीय आध्यात्मिक परंपरेत देवता संकल्पना जी आहे ती खूप सुंदर आहे। जो जे मागतो, जो जसं अपेक्षा करतो तशीच त्याला उपासना करण्याकरता व्यवस्था आमच्या संस्कृतीमध्ये केलेली आहे। देव एकच आहे, परंतु त्यांची विविध रूप आहेत। जसं धान्य एक जरी असला तरी पदार्थ मात्र अनेक, ज्याने ज्याने जसं जसं आपल्या आवडीप्रमाणे करून खातो, त्याप्रमाणे देव एकच जरी असला तरी आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे सगुण भक्ती करणारे मंडळी आपापल्या इच्छेने वेगवेगळ्या मूर्तिरूपात, गुणरूपात उपासना करण्याची पद्धत आहे। त्यात हा श्रावण महिना हे दोन्ही आहे तिथे, कारण भारतीय सांस्कृतिक परंपरेत अनेको मठपंथ संप्रदाय इथे आहेत आणि परस्परांचा मान सन्मान ठेवून सर्वजण आपापली उपासना करतात। शैव संप्रदाय आहे जे शिवोपासक आहेत, विष्णू संप्रदाय वैष्णव आहेत ते विष्णू भगवंताची उपासना करतात, शाक्य आहेत देवतांची, स्त्री देवतांची उपासना करणारी आहेत, गाणपत्य पंथ आहे ते गणपतीची उपासना करणारी आहेत, सौरपंथ आहे की सूर्य देवतेची उपासना करणारी आहे,
दात्तपंत आहे इथे, दत्तात्रेयांची उपासना करणारी मंडळी आहेत. याशिवाय अनेको साधू सत्पुरुषांनाही देव मानून त्यांची मंदिरादी निर्माण करून त्यांची उपासना करणारी आणि त्याने केलेल्या बोधाची आणि त्यांच्या जीवनाचा वृत्तांत पारायण करणारी लोकही इथे आपल्या या देशात पाहायला मिळतात. आणि श्रावण एक महिना असा आहे की श्रावण महिना एवढ्यासाठी नाव पडलं आहे की इथे श्रवण करायचं आहे. श्रावण महिन्याची वैशिष्ट्यच आहे की श्रवण करायचं. दिवसभर माणूस शेतीवाडीत, व्यापारधंदेत, उद्योगात, नोकरीत कुठेतरी जाईल, पण संध्याकाळी मात्र आपल्या ठिकाणी आल्याबरोबर काहीतरी श्रवण करावं. आणि श्रवण हे कोणतरी सांगावं, आपण ऐकावं, हेही एक प्रकारचं श्रवण आहे. आणि आपणच पारायण करावं, आपणच ते ऐकावं, हेही ऐकण्याचं एक परंपरा. दुसरं कोणतरी एकाने पारायण करावं आणि आपण बसून ऐकावं, हेही एक. त्याबरोबरच आपल्या देशात खेडोपाड्यात प्रत्येक देवळात किंवा गावातील एक तरी मंदिरात प्रवचन, कीर्तन, पुराण, पुण्यकथा, पारायण किंवा श्रवण हे चालूच असतात. आपल्या देशाची वैशिष्ट्य आहे. आणि हा देश जो टिकून आहे याच कारणास्तव टिकून आहे. भारतीयांचा हा वैशिष्ट्य आहे. त्यांना कोणी हे सांगावं लागत नाही. मागे आपणास मी म्हणत होतो की आमच्या संस्कृतीमध्ये काही क्रियाकलाप, धार्मिक क्रियाकलाप, शारीरिक, मानसिक, बौद्धिक वृद्धीसाठी काही क्रियाकलाप असा इनबिल्ट अंतर्गतच जोडून ठेवलेले आहेत. आपण फक्त करत जायचं आणि त्यातून आपणही शिकतो, आपल्या मागची पिढी पण शिकत राहतं. ही आपली वैशिष्ट्य आहे. भारतात राहणारी आपण जे मंडळी आहोत, हिंदुस्थानात राहणारी आपण जे हिंदू आहोत, इथे राहणारी सर्व आपणाकरता आपली जीवनचर्या सुखी राहावं, समाधानी राहावं, संतुष्ट राहावं, याकरता काही रीती, रिवाज, नीती, नियम, कर्तव्य, अधिकार या सगळ्या गोष्टींचा उपदेश असणारे अनेक ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांचा आपण न कळत पारायण तरी करत असतो, वाचन तरी करत असतो किंवा श्रवण तरी करत असतो. जिथे शक्य आहे तिथे महात्मा पुरुष, जाणकार मंडळी जी आहेत त्यांच्या मुखातून त्याचा निर्वचन ऐकत असतो. अनेक ग्रंथ वाचल्याने आपल्याला समजतीलच असं नाही आहे, वाचत असतो. हे जीवनशास्त्र आहे. हे जीवनशास्त्र आपण ऐकत असतो. कारण भारतीयांची वैशिष्ट्य आहे की आम्हाला ऐकण्याकरता मूल आकर ग्रंथ कोणते आहेत, वैदिक ग्रंथ जेवढे आहेत तेवढे सर्व ही आपले आकर ग्रंथ आहेत. मग त्यात 4 वेद असतील, वेदांची 6 शिक्षा, कल्प, निरुक्त, छंदस, व्याकरण, ज्योतिष्य, उपांग असतील, वेदांग असतील, किंवा शास्त्र ग्रंथ असतील, न्यायशास्त्र असेल, वैशेषिक शास्त्र असेल, योगशास्त्र असेल, मीमांसा शास्त्र असतील, पुराण असतील, कथा असतील, आणि त्याबरोबरच अनेक नाट्यग्रंथ असतील, काव्य असतील, खंडकाव्य असतील, महाकाव्य असतील, दर्शनशास्त्र असतील, या सर्व ही आम्हाला समृद्ध करणारी आहेत. या सगळ्यांमध्ये उदाहरणार्थ एकच जर घेतला, आपला वेदांग आहे, 6 अंगापैकी कल्पशास्त्र नावाचं एक वेदांग आहे, कल्प नावाचं. त्याच्यामध्ये श्रौतसूत्र आहेत, गुह्यसूत्र आहेत आणि धर्मसूत्र आहेत. एकच अंग आहे छोटासा. श्रौतसूत्रामध्ये जन्माल्यापासून मृत्यूपर्यंत आपण काय करायला पाहिजे या गोष्टींची
प्रबोधन केलेले. गुह्यसूत्रामध्ये वा आपण वेगवेगळे जे आमचे जे संस्कार आहेत, व्यक्तीच्या जडणघडणाकरता लागणारे संस्कार जे आहेत, त्या संस्कारासंबंधात उपदेश केले गेलेले. धर्मसूत्र जे आहेत, धर्मसूत्रात काय नाही असं नाही आहे. धर्मसूत्रामध्ये माणसांच्या आचरण कसं असायला पाहिजे याचा उपदेश केले गेलेले आहे. धर्म म्हणजे आम्ही बरीच मंडळी असं समजून बसलोय की धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे, धर्म म्हणजे मुस्लिम धर्म आहे, धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म आहे, धर्म म्हणजे शीख धर्म आहे, धर्म म्हणजे जैन आहे, धर्म म्हणजे बौद्ध धर्म आहे, असं काहीतरी बऱ्याच लोकांच्या डोक्यात एक समज आहे. भारतीय सभ्यते आपलं धर्म हे सनातन धर्म. हिंदू ही एक जीवन पद्धती, हिंदुस्थानात राहणाऱ्या सगळ्या लोकांची जीवन पद्धती जवळजवळ एकसारखं आहे, फारसं वेगळं नाही आहे. सगळ्यांचे कपडे एकसारखे आहे, सगळ्यांची भोजन जवळजवळ एकसारखं आहे, सगळ्यांची ग्रहरचना एकसारखं आहे आणि सगळ्यांची बोलीचाली एकसारखं आहे. जन्मारंभापासून मृत्यूपर्यंत पाळावयाचे नीती नियम बऱ्यापैकी एकसारखे आहेत, म्हणून ह्याला धर्म असं म्हणतात. धर्म म्हणजे एवढंच असते, धारणात धर्ममित्याहु धर्मोदारयति प्रजाः. जे आपल्याला धारण करते, आपल्या प्रजा लोकांना सगळ्यांना धारण करतं. एवढंच नाही, ज्याचं धारण केलेलं आहे त्याचं पोषणही करते. एक तत्व आहे, त्या तत्वाने प्रत्येक व्यक्तीला धारण केलेले, प्रत्येक शरीराला धारण केलेले, धारण करून त्याचा पालन पोषण करण्याकरताही ती मदत करते. सर्व लोक धारण केलेले आणि आम्हाला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. धर्म त्याला म्हणतात ज्या आचरणामुळे आपण सुखी होतो, ज्या आचरणामुळे आनंदी होतो त्याला धर्म म्हणावं. ज्या निषिद्ध आचरणामुळे आम्ही दुःखी होतो त्याला अधर्म म्हणावं. धर्म त्याला म्हणतात जे आमच्या जीवनात आम्हाला अभिप्रेत असणारा जीवन लक्ष्य जे आहे, जीवनाचे उद्दिष्ट जे आहे ते साध्य करून देण्याचा प्रयत्न करते, त्याला धर्म म्हणावं. धर्म आचार परमो धर्म. श्रेष्ठ उत्तम आचरण म्हणजेच धर्म आहे. अहिंसा परमो धर्म, महाभारतातच सांगितलं. वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थाने सांगितलं की कोणालाही दुःख न पोचवणे, कोणाच्याही हिताला बाधा न पोचवणे हीच धर्म आहे. धर्म शब्दाची उत्पत्तीच अशी झालेली आहे, ज्या धातूपासून हे धर्म शब्द उत्पत्ती झालेले त्याचा अर्थच असा आहे की जे उचलते, जे आश्रय देतं आणि जे पालन पोषण करते त्याला धर्म म्हणा. पडलेल्यांना जे वर उचलते, जे खाली पाडते ते धर्म नव्हे, तोडवते ते धर्म नव्हे. जे पडलेले आहेत खाली, जे दीन दुःखी आहेत त्यांना उचलते वरती आणि त्यांची अश्रू पुसते आणि त्यांना सुखी ठेवते, त्याला धर्म म्हणतात. आणि हे धर्म सांगणारी अनेक धर्मसूत्र आमच्याकडे आहेत. धर्मशास्त्र यालाच म्हणतात की आपण सुखी व्हावं, दुसऱ्यांनाही कसं सुखी ठेवावं, आणि जे पडलेली माणसं आहेत त्यांना कसं वर उचलावं आणि त्यांना कसं आसरा द्यावं, हे जे शिकवते ते धर्म असते. आणि याचाच उपदेश वैदिक ग्रंथांमधून मिळेल, वेदांगांमधून मिळेल, दर्शनशास्त्रातून मिळेल,
पुराणातून मिळेल, काव्यातनं मिळेल, सगळ्यातनं हेच मिळणार आहे उपदेश, अन्य काही नाही आहे. आमच्या जीवनात जे काय नको आहे ते बाजूला कसं सारावं, हवं आहे त्याच्याशी आमचा संबंध कसं जोडावं, याकरता उपदेश करणारे जे ग्रंथ आहेत यांनाच म्हणतात धर्मग्रंथ, धर्मशास्त्र म्हणतात. या धर्मशास्त्राचा श्रवण करण्याकरता हा श्रावण महिना आहे. धर्मशास्त्राचा श्रवण व्हावं. कारण माणूस ना प्रत्येक इंद्रियातून काय ना काहीतरी आपल्या जीवनासाठी ग्रहण करत असतो. डोळ्याने काहीतरी शिकतो, कानाने काहीतरी शिकतो, नाकाने काहीतरी शिकतो, जिभेने काहीतरी शिकतो, स्पर्शाने काहीतरी शिकतो. प्रत्येक इंद्रिय आपली मुक्त आहेत आणि ते ज्ञान घेऊन येतात. आणि आपल्या शास्त्राने आम्हाला सांगितले, वेदांनी अशी आदेश केली, विश्वाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून ज्या चांगल्या गोष्टी येतात ते सर्वही स्वीकारत जावं. विश्वाच्या कोणत्याही कोपऱ्यात न येऊ, ते कोणाकडून येतात हे नाही पाहायचं, कुठल्याही दिशेत न येऊ चांगलं. बऱ्या गोष्टी ज्यांना म्हणतो आपण, चांगल्या गोष्टी ज्यांना म्हणतो, ते कोणत्याही कोपऱ्यातनं कुठल्याही दिशेत न येऊ द्या, ते ग्रहण करायचं. केवळ ग्रहण करून नाही ठेवायचं, ते आचरणात आणायचं. आणि आचरणात आपण आणून आपल्या मागील पिढीला तो आदर्श त्यांच्यासमोर ठेवायचा. आम्हाला आमच्या पूर्वजांनी जसा त्यांच्या आदर्शाने घडवलेले आपल्याला, आपणही आपल्या मागच्या पिढीला आपल्या उपदेशाने नव्हे आपल्या आदर्शाने त्यांना घडवायचं आहे. ही धर्मशास्त्र आहे, ह्यालाच धर्म म्हणतात. धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे. आणि ही धर्मशास्त्र, मी म्हटलं ना की ही धर्मशास्त्राचा आखर ग्रंथ म्हणजे आमची वेद आहेत. दुसरं स्मृती ग्रंथ आहेत. स्मृती ग्रंथ म्हणजे त्या वेद आणि वेदांचा उपदेश लक्षात ठेवून त्या पद्धतीने आचरण केलेले लोकांच्या काही आठवणी आपण आपल्या आठवणीत ठेवून पुन्हा आपण आचरण करण्याकरता प्रयत्न करतो. स्मृती म्हणजे मोठ्या माणसांची, सज्जनांचा किंवा वेदांचा किंवा धर्मशास्त्राचा आचरण ज्यांनी ज्यांनी केले ते लक्षात ठेवून आपण आचरण करतो ना, त्या लक्षात ठेवण्याकरता मदत करणारी जी गोष्ट आहे त्यांना आपण स्मृती म्हणतो. आपल्या लक्षात ठेवतो. आपण जे लक्षात ठेवतो ना, ही सुद्धा एक साठा आहे, संग्रह आहे. तिसरं, जी सज्जन माणसं, धार्मिक पुरुष आपल्या आचरणाने काही गोष्टी आम्हाला शिकवतात. प्रत्येक गोष्ट आपणच शिकतो असं नाही आहे. प्रत्येक गोष्ट ग्रंथातनं शिकता येते असं नाही, शास्त्रातनं शिकता येते असं नाही आहे. कधी कधी आमच्या मनात संभ्रम निर्माण होतो की हे काय करावं आणि काय करू नये. अशा वेळी आमच्या समोर जी सज्जन माणसं आहेत समाजात, ज्यांना आपण आदर्श पुरुष म्हणतो, त्या मंडळींचं जीवनचर्या पाहून सुद्धा शिकावं. ही सुद्धा त्यांची आचरण जी आहे ही आखर आहे, धर्माचा मूल आहे. आणि चौथं, धर्माचा मूल काय असेल तर आपण आचरण करत असताना बऱ्या वाईट गोष्टींचा अनुभव घेऊन त्यातलं त्याज जे ते सोडून देऊन ज्या चांगल्या गोष्टी शिकून आनंद अनुभवतो आणि त्या चांगल्या गोष्टी स्वतःलाच आपण आदर्श मानून काल ज्या गोष्टीतनं मला बरं वाटलं आणि त्याच गोष्टी उद्या मी बरं वाटण्याकरता आचरण करणं, ही सुद्धा धर्मशास्त्राचा एक मूलच आहे. धर्माला 4 मूल आहेत. वेद धर्ममूल म्हणतात त्यांना. एक वैदिक ग्रंथ साहित्य, दुसरं स्मृती म्हणजे आठवणी, महापुरुषांचं आचरण तिसरं, आणि आपणच आपल्या जीवनात काय बरं आणि काय वाईट याचा अनुभव घेऊन आणि ज्या बऱ्या गोष्टी ग्रहण केलेल्या आहोत, ज्याच्यामुळे आपण आनंदी झालेले आहोत, उद्या पण हीच करायचं, परवा पण हीच करायचं, माझ्या जीवनात त्याला अनुशासन बनवून घ्यायचं. ही शास्त्र,
ही धर्मशास्त्र. आणि ही धर्मशास्त्र सांगणारी अनेको ग्रंथ आमच्याकडे आहेत. यांना धर्मशास्त्र आणि स्मृती ग्रंथ असं या दोन नावांनी ओळखले जातात. धर्मसूत्र आणि स्मृतीसूत्र असं म्हणतात यांना. धर्मसूत्र हे पूर्वी सांगत आलेले आहेत, ते गद्य भाषेत आहेत आणि प्राचीन भाषेत आहेत. आणि स्मृती जी आहेत, स्मृती म्हणजे आठवणीत ठेवून आचरण करण्यास प्रवृत्त करणारी जी गोष्ट आहे त्यांना सुद्धा लिपिबद्ध केले आमच्या काही लोकांनी. लिपिबद्ध केल्याने ज्यांच्या त्यांच्या नावाने त्या स्मृती ओळखले जातात. ती कमी नाही, खूप आहेत त्या स्मृती ग्रंथ. धर्मग्रंथही खूप आहेत, स्मृती ग्रंथही खूप आहेत आपल्याकडे. धर्मसूत्रांचा काही ग्रंथ आहेत आपल्याकडे. आपण प्रत्येकाने थोडंसं, मी म्हणतो कायमचं लक्षात ठेवण्याची गरज जरी नसलं तरी आपल्या कानावर जाणं गरजेचे आहे की आमची धर्मसूत्र किती आहेत. खूप आहेत. महर्षी गौतमांचं धर्मसूत्र आहे, आपस्तंभांचं धर्मसूत्र आहे, बौधायन धर्मसूत्र आहेत, हारीत धर्मसूत्र आहेत, वशिष्ठ धर्मसूत्र आहेत. शंख आणि लिखित नावाची दोघेजण भाऊ होते. त्या दोघांनी सुद्धा मानवी जीवनातले आचरण कसं असायला पाहिजे ह्याकरता लिहिलेले धर्मसूत्र आहेत. विष्णू धर्मसूत्र आहेत. विष्णू नावाचे एक महर्षी होऊन गेले. हिरण्यकेशी नावाचे एक महापुरुष होऊन गेले, त्यांनी एक धर्मसूत्र लिहिलेले आहेत. वैखानस धर्मसूत्र आहेत. याशिवाय औशनस धर्मसूत्र आहेत. कौटिल्यांचं अर्थशास्त्र आहे, चाणक्याने लिहिलेले धर्मसूत्रच आहे ते. आणि अत्रि संहिता नावाची एक धर्मसूत्र आहे. कण्व आणि काण्व धर्मसूत्र, कण्व आणि त्यांचे पुत्रही आले, ते काण्व म्हणून ओळखले गेले, त्यांचं धर्मसूत्र आहेत. काश्यपीय धर्मसूत्र आहेत. गार्ग्य धर्मसूत्र आहे, गार्ग्य ऋषींनी लिहिलेले आहे. च्यवन ऋषींनी लिहिलेले च्यवन धर्मसूत्र आहेत. जातुकर्ण्य नावाचा एक महर्षी होऊन गेलेले, त्यांनी धर्मसूत्र लिहिलेले आहेत. देवल धर्मसूत्र आहे. पैठनसी धर्मसूत्र आहेत. पैठीनसी धर्मसूत्र. बुध धर्मसूत्र आहेत. बृहस्पती धर्मसूत्र आहेत. भारद्वाज धर्मसूत्र आहेत. शातातप धर्मसूत्र आहेत आणि सुमंतू धर्मसूत्र आहेत. एवढ्या लोकांनी धर्मसूत्र लिहिलेले. याचं वैशिष्ट्य कसं आहे की आपण कसं वागायला पाहिजे ह्याच्याकरता लिहिलेले जे काय समष्टीकरता लिहिलेले नीती नियम आहेत, याच्यामध्ये असं आहे की वैयक्तिक आपल्या जीवनात आपण काय करायला पाहिजे नाही करायला पाहिजे हे एक भाग आहे. दुसरा भाग आहे की ज्या समाजाशी आपण व्यवहार करतो, व्यवहारशास्त्र म्हणतात त्याला, त्या समाजात आपण कसं वागायला पाहिजे ते. आणि तिसरं आध्यात्मिक साधना कशी असायला पाहिजे हे, यांच्या संबंधात या धर्मसूत्रांमध्ये सांगितले गेलेले आहे. हे फार पुरातन आहेत धर्मसूत्र. आणि ही धर्मसूत्र जरासा कठीण भाषेत असल्या कारणाने आणि थोडंसं समजायला पण कठीण असल्या कारणाने पुढील काळात ही धर्मसूत्र एकसारखे नाही आहे, काळानुसार हे बदलत आलेले आहेत. देश काल वस्तू जी महाराष्ट्रात आहे तीच आचरण कर्नाटकात असेल, तीच आचरण आंध्रात असेल असं नाही आहे. प्रत्येक प्रांतातील वेगवेगळ्या महर्षींनी ज्या त्या जलवायू आहे, वातावरण आहे, त्या वातावरणाला अनुरूप असं काही धार्मिक नीती नियम बनवलेले आहेत सगळ्यांकरता. आणि काही पुरा देशाकरता एकसारखे आहेत आणि काही ज्या त्या प्रदेशाकरता. आणि एवढंच नाही की वेळोवेळी युगानुकूल बनवत गेलेले आहेत. त्यांना भविष्यात आलेले काही लोकांनी ज्या कालबाह्य झालेले त्या गोष्टी सोडून काही नवीन सूत्रही त्यात निर्माण करत गेलेले आहेत, निर्माण करत गेलेले. म्हणून धर्मसूत्र एकसारखे सर्व ग्रंथांमध्ये एक सूत्रता आपल्याला पाहायला मिळणार नाही. का मिळणार नाही?
हजारो वर्षांच्या या जीवन प्रवासामध्ये अनेक बदल झालेले आहेत. भौतिक रूपामध्ये विश्व बदललेले आहे. आपल्या शैक्षणिक बुद्धिमत्तेत बदल झालेले आहे आणि सुखसुविधांमध्ये बदल झालेले आहेत. अनेक परिवर्तन जे झालेले आहेत त्या परिवर्तनानुसार जीवनातली नीती नियम सुद्धा बदललेलेही आपण पाहतो. आणि याबरोबरच ही धर्मसूत्रानंतर आणखीन हे सोपं करण्याकरता स्मृतिशास्त्र जन्माला आले, स्मृती उदयाला आले. आणि हे स्मृतिकार आपल्या देशात सांगितलं जातं की एकमेकांची बघितलं तर महाभारतात स्मृतिकारांचा उल्लेख येतो. अन्य ग्रंथांमध्ये स्मृतिकारांच्याच ग्रंथामध्ये अन्यान्य स्मृतिकारांचा उल्लेख येतो. तसं सगळी मिळून शेकडोत आहेत तशी, पण आज उपलब्ध जवळजवळ 23-24 लोकांची स्मृती ग्रंथ आहेत. त्यात अत्यंत पुरातन मानलं जातं मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, पराशर स्मृती, बृहत पराशर स्मृती, बृहस्पती स्मृती, नारद स्मृती, कात्यायन स्मृती, अंगिरस स्मृती, ऋष्यशृंग स्मृती, कार्ष्णार्जुनी स्मृती, दक्ष स्मृती, पितामह स्मृती, पुलस्त्य स्मृती, पैठीनसी स्मृती, प्रचेतस स्मृती, प्रजापती स्मृती, मरीची महर्षींच्या नावाने एक स्मृती आहे. यम महाराजांच्या नावाने यमस्मृती नावाचा एक स्मृती ग्रंथ आहे. लौगाक्षी स्मृती नावाचा एक, लौगाक्षी महर्षींच्या नावाने एक स्मृती आहे. विश्वामित्रांच्या नावाने विश्वामित्र स्मृती नावाचा ग्रंथ आहे. व्यास महर्षींच्या नावाने व्यास स्मृती आहे. संवर्त स्मृती आहे. हारित स्मृती आहे. अशी भरपूर स्मृती ग्रंथही आहेत आपल्याकडे. आणि काही गोष्टी साम्य आहेत आणि काही गोष्टींमध्ये तेही कालांतराने बदल करत 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 गेलेले आहेत. आणि यातलेच अजूनही याच्यापेक्षा वेगळे अनेक नीतिग्रंथही आहेत. हे स्मृती ग्रंथच आहे आणि त्यांची मुख्यत्वे करून उल्लेख जरी नसले तरी महत्त्वपूर्ण आहेत. ज्यामध्ये शुक्रनीती, भीष्मनीती आहे, कृष्णनीती आहे, विधुरनीती आहे. आपण गेल्या वेळी पाहत होतो की हे सर्वही स्मृती ग्रंथ आहेत. विधी नियम सांगितले गेलेले, विधी नियम सांगितले गेलेले आहेत की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काय पाहायला पाहिजे, काय नाही पाहायला पाहिजे, काय ऐकायला पाहिजे, काय नाही ऐकायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, काय द्यायला पाहिजे, काय नाही दिलं पाहिजे, कुठे जायला पाहिजे, कुठे नाही गेलं पाहिजे, कुठे बसायला पाहिजे आणि कोणाच्यात बसायचं नाही आहे. अशी अनेक गोष्टी आमच्याकरता सांगून गेलेल्या आहेत. आणि ज्या ग्रंथ वाचल्याने, श्रवण केल्याने निश्चितच आपल्या जीवनात परिवर्तन हे निश्चित होतं. परिवर्तन हा काय साधी गोष्ट नाही. आपण पाहिलेले आहोत की भिंतीवर लिहिलेले ज्या काही सुभाषिते आहेत ती वाचून सुद्धा कितीतरी लोकांच्या जीवनात परिवर्तन झालेले आहे. भिंतीवर लिहिलेले म्हणून शाळांमध्ये वगैरे भिंती सर्व बोलके करून ठेवतात. का? ती वाक्य मुलांच्या जीवनात ठसतात, त्यांच्या बुद्धीत ठसतात, मरेपर्यंत विसरत नाही. अनेको ठिकाणी लिहिलेले भिंतीवरची लेखन सुद्धा माणसांच्या जीवनात परिवर्तन घडून आणतं. मोहनदास करमचंद गांधी महात्मा कशाने झाले? 2 ग्रंथांनी झाले. 2 ग्रंथांनी झाले केवळ. कुठली? एक श्रवण कुमारचं जीवन चरित्र, श्रावण बाळाचा, आणि दुसरं सत्य हरिश्चंद्र. या 2 ग्रंथामुळे किंवा या 2 घटनेमुळे, हरिश्चंद्राचा नाटक असेल,
श्रावण बाळाची कथा असेल, ही महात्मा गांधींची जीवनच संपूर्ण बदलून टाकली. अशी एक दोन नाही आहे. आपल्या देशात आपण अनेको वेगवेगळ्या कारणास्तव जीवनालाच कलाटणी मिळालेले खूप लोकांना. आता वाल्या कोळी नारद महर्षींच्या 2 वाक्यांनी बदलला. अंगुलीमाला बुद्ध भगवंतांच्या एकमेव वाक्यांनी बदलला. गुरु अश्वलायन एकमेव वाक्याचा उपदेश केल्याने शिष्य देवदत्त क्रौर्य सोडून देऊन दयामयी महर्षी बनला. आपल्या देशात अशी हजारो नाही लाखो करोडो लोक कुठलं ना कुठलं तरी प्रेरणा घेऊन आपली जीवनात परिवर्तित करून घेतली. याकरता श्रावण महिना एवढ्यासाठी केलेले की आमच्या जीवनात कुठेतरी काहीतरी परिवर्तन यावं. कारण योग्य अयोग्य कळल्याशिवाय माणूस काय त्यागावं आणि काय धारण करावं हे समजू शकणार नाही. याकरता सांगितलं ना की हे 4 गोष्टी, की आमची जी साहित्य आहे, धर्मशास्त्र आहे, त्याचं श्रवण किंवा वाचन, महापुरुषांच्या आचरण आणि स्वतःचा अनुभव, या सगळ्यांमधूनच आपल्या जीवनात परिवर्तन घडत असतं. प्रत्येक व्यक्तीला कुठले ना कुठले तरी एक स्रोत त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणलेले असते आणि तो परिवर्तन घडावं यासाठी आमच्या देशात हे श्रवण करण्याची परंपरा आणलेले. आणि प्रत्येक गावात आजपासून ग्रंथपारायण सुरू होतात आणि ग्रंथ वाचन सुरू होतात आणि पुराण प्रवचन सुरू होतात. यावेळी थोडासा अडचण एवढंच आहे की पारायण करण्याकरता वाचन करण्याकरता कोणालाही अडचण नाही. अडचण फक्त एकत्र येण्यासाठी. कारण करोनाने खूप काही शिकवून गेले आणि गेलेले नाही, अजून आहे, अजून शिकवणार आहे, खूप काही शिकवणार आहे आपल्याला. की जी मिळेल त्या साधनाने आपण एकत्र यावं हे करोनाने शिकवलं. त्याचं कारण एवढंच की आपण ह्यातनं आपल्या जीवनात काहीतरी परिवर्तन घडवून घ्यावं. आणि कोणीही व्यक्ती इथे परिपूर्ण नाही आहे. कुठलाही व्यक्ती असा दावा करू शकत नाही की मी परिपूर्ण आहे. फक्त एवढंच असते की कोण 49 असतो, कोण 50 असतो, कोण 51 असतो, कोण 60 असतो, कोण 70 असतो, कोण 80 असतो. हो, हे जीवन मौल्य कसं वाढवत जायचं, आपल्या जीवनातलं दुःख कसं कमी करत जायचं, सुखाकरता कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यांना कसं आपण ग्रहण करत जायचं. आणि ही ऐकल्याशिवाय पाहिल्याशिवाय आपण समजू शकणार नाही आणि आचरण करू शकणार नाही. याकरता ही श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यात जरूर आपण श्रवण करावं. आणि आपण याकरता गेल्या वेळी विधुर नीती निवडलेले होतो. महात्मा विधुर एक इतका अद्भुत व्यक्ती आहे जो माणूस केवळ उपदेश नाही करत, आचरणही करतो. आणि आपले आचरणच आपला उपदेश असं म्हणणारा महात्मा विधुरांची जी विधुर नीती आहे ती आपण ह्याही वेळी त्या विधुर नीतीवरच 1 महिनाभर आता पुन्हा चिंतन चर्चा करणार आहोत आणि ऐकणार आहोत. गेल्या वेळी महात्मा विधुर धृतराष्ट्राला उद्देशून काही उपदेश केलेले होते. मी थोडंच 5-10 मिनिटात आपल्याला आठवण करून देतो. धृतराष्ट्रांना झोप लागेना का? जिकडी तिकडी युधिष्ठिरांचा गुणगान चालू होता समाजात. अरे, मुलं असावं तर पांडवांसारखं असावं, मुलगा असावं तर युधिष्ठिरासारखं असावं. काय त्याचं आचरण, काय त्याचा विचार, जसं बोलतो तसाच वागतो.
वेळ प्रसंगी वनवास भोगला पण शब्द फिरवला नाही. अशा पद्धतीने त्यांच्या गुणगान जिकडी तिकडी चालत होते आणि गुप्तचर येऊन दर दिवशी धृतराष्ट्राला ते ऐकवत होते. ह्याच्यातून धृतराष्ट्र अस्वस्थ झाले. ज्यांची गुणगान ऐकायला पाहिजे त्यांच्या बाबतीत एक शब्दही कानावर पडेना. ते ऐकू इच्छित होते की आपल्या पुत्रांचे, दुर्योधनादी जे पुत्र आहेत, पुत्र प्रेम असल्या कारणाने जसं पांडुपुत्रांबद्दल समाजात माणसं बोलतात तसं माझ्या मुलांबद्दल का बोलत नाही, हे त्याला अस्वस्थ केलेलं होतं. आणि जर असंच राहिलं तर पुढे कसं होणार हे त्याला झोपू देत नव्हतं. म्हणून मध्यरात्रीच्या वेळेला विदुराला पाचारण केलं. महात्मा विदुर आले. आल्याबरोबर त्यांना धृतराष्ट्रांना महात्मा विदुराने विचारले, महाराज, आपल्या आदेशाप्रमाणे मी हजर झालोय आणि कशा करता मला आपण बोलवलात आणि काय काम आहे मला सांगा. तेव्हा महात्मा विदुरांना धृतराष्ट्र सांगतात की मला झोप लागत नाही. काही दिवस झाले, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, अनेको दिवस झाले मला झोप लागत नाही. आणि का लागत नाही आणि झोप लागण्यासाठी मी काय करायला पाहिजे हे आपल्याकडून सल्ला घ्यावं म्हणून मी बोलवलेले आहे. एका अर्थाने माझे बंधू आहे, एका अर्थाने या देशाचे आपण प्रधानमंत्री आहात आणि एका अर्थाने आपण महात्मा आहात. बंधू म्हणूनही मी सल्ला विचारतो आपल्याला. माझ्या देशाचा प्रधानमंत्री म्हणून सुद्धा, महामंत्री म्हणून सुद्धा तुम्हाला सल्ला विचारतो. आणि या 2 अर्थाने नाही देऊ शकला तर एक महात्मा म्हणून माझी आपल्याकडे प्रार्थना आहे की मला का झोप लागत नाही. मग महात्मा विदुर त्यांना झोप न लागण्याची कारण काही सांगितलेले, ते गेल्या वेळी आपण पाहिलेले. अन्यांचे अपहरण, आस्ती अपहरण करणारा, परस्त्रीची चिंता करणारा आणि चोरीचा हेतू ठेवून जागा राहणारा आणि आपल्या जीवनात पापाचरण केलेल्या माणसाला पाप त्याला झोपू देत नाही. पापाची टोचन त्याला रात्रंदिवस टोचत असते. अशी अनेको कारण जे झोप न लागण्यासाठी होते ते सर्वही आपण ऐकलेले आहोत गेल्या वेळी. त्याच्याकरता पुढे प्रश्न करतो धृतराष्ट्र, हो, माझ्या लक्षात आलं की मी कोणत्या कारणास्तव झोपू शकत नाही. मग आता मला सांगा, चिंता माणसांना झोपू देत नाही. चिंतेचे कारण अनंत आहेत, सर्वही माझ्या लक्षात आलेले. पण मी या चिंतेतून मुक्त होण्यासाठी काय करू? आम्हा सगळ्यांचा जो प्रश्न आहे तोच प्रश्न धृतराष्ट्रांचा. करू नये ते सगळी करून निश्चिंत झोपायची आमची इच्छा आहे. सर्व अनाचार करून सुद्धा आपण निश्चिंत झोप लागावा अशी अपेक्षा करतो. ती झोप असं कुठल्याही वशिल्याने लागत नाही. झोप येण्याकरता माणसांचं मन स्वस्थ असावं लागतं, माणसांचं मन एकाग्र असावं लागतं, माणसांचं मन एकाग्र असावं लागतो, स्वच्छ असावं लागतो, माणसांचे मन निर्मळ असावं लागतं, माणसांच्या मनात सकारात्मक विचार भरलेले असावं लागतं आणि माणसांच्या मनात परपीडनापेक्षा परोपकाराची भावना भरलेले असावं लागते. आणि हे काही देऊन येत नाही, हे संस्काराने येतात. आणि ही श्रवण केल्याने, त्याच्या पुन्हा मनन केल्याने, मननाचा पुन्हा निदिध्यासन केल्याने येणार आहे. म्हणून
जी चांगली माणसं निश्चिंत झोपू शकतात, याचा अर्थ या संसारात अत्यंत आनंदाने राहतात, त्या लोकांची उदाहरणे त्यांच्या समोर ठेवत आहे. कोण कोण माणसं निश्चिंत राहू शकतात या संसारात? शरीराने किती सदृढ असायला पाहिजे, बुद्धीने किती प्रबुद्ध असायला पाहिजे, मनाने किती संस्कारी असायला पाहिजे, या गोष्टींची अनेक उदाहरण देऊन धृतराष्ट्राला समजावतायत. थोडक्यात महात्मा विदुर जे काय धृतराष्ट्रांना उपदेश केलेले आहे, त्या उपदेशाने निश्चितच ऐकणाऱ्या कुठल्याही व्यक्तींच्या जीवनात शांती, समाधान, देश महात्मा विदुरांचे. महात्मा विदुर बुद्धिमान माणसासंबंधात त्यांना उपदेश केलेले. बुद्धिमान माणसं कशी असतात. आणि एवढंच नाही, महात्मा विदुर इतकी विषय प्रतिपादन करत जाणार आहेत, भरपूर विषय प्रतिपादन करणार आहे. महात्मा विदुर हेही करणार आहे, दैहिकदृष्ट्या आपण कसे असायला पाहिजे, बौद्धिकदृष्ट्या अजून आपण कसे असायला पाहिजे, आत्मिकदृष्ट्या आपण कसं व्यवहार करायला पाहिजे, आणि जीवनातलं पाप कोणते आणि पुण्य कोणते, धर्म काय असणार आहे आणि अधर्म काय असणार आहे, आणि जीवनात आपण काय ग्रहण करायला पाहिजे आणि काय सोडून द्यायला पाहिजे. आपण जीवनात कोणाशी कसं वागावं, पशु पक्षी प्राण्यांशी आपला संबंध कसा असायला पाहिजे, निसर्गातील प्रत्येक घटकाबरोबर माणसाने आपला व्यवहार कसं ठेवायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. एवढंच नाही, माझ्या जीवन प्रकाशमान होण्याकरता मी काय धारण करायला पाहिजे, माझं म्हणून जी संपत्ती आहे, या संपत्तीचा अपहरण करण्याकरता या जगात कोण कोण बसलेले आहेत, बाहेर कोण बसलेले आहेत आणि माझ्या आत कोण बसलेले आहेत, भौतिक संपत्ती अपहरण करणारी कोण आहेत, बौद्धिक संपत्ती अपहरण करणारी कोण आहे, मानसिक संपत्तीचे अपहरण करणारी कोण आहेत, हेही सांगणार आहे. एवढंच नाही, प्रश्न असा विचारत जातात की मी व्यवहार करत असताना सज्जनासारखे मी वागत गेलो तर मला जर दुर्जन भेटले तर त्यांच्याशी मी कसं वागायला पाहिजे. मी दुर्जनांसमोर, कारण ती कधी परिवर्तित लवकर नाही होणार, त्या दुर्जनांमध्ये एक मी सज्जन जर गेलो आणि मला संपून टाकतील ते, मग तिथे मी कसं वागायला पाहिजे, त्याच्याकरता काय धर्मशास्त्र सांगते तेही सांगा म्हणतात. त्याच्याकरताही खूप सुंदर उपदेश महात्मा विदुर करणार आहे. महात्मा विदुर हेही सांगणार आहे, एक राष्ट्र निर्माण करणारा राजा कसा असायला पाहिजे, प्रजा कशी असायला पाहिजे, आणि दोघांची परस्पर संरक्षण कशी केली गेली पाहिजे, हेही सांगणार आहे. म्हणजे आजच्या मितीस एक नेता कसा असायला पाहिजे आणि एक नागरिक कसा असायला पाहिजे, याच्याकरता 7-8 हजार वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टी आज किती प्रस्तुत आहेत हेही आपल्याला समजेल. आपल्याला हेही सांगणार आहे महात्मा विदुर की मी संग्रहच करायला पाहिजे तर काय काय संग्रह करू आणि किती संग्रह करू, आणि किती संग्रह केले तर मी समृद्ध राहीन, अधिक झाला तर काय होईल संग्रह आणि कमी पडला तर काय होईल, आणि आदर्श संग्रह कशाला म्हणू मी, हेही सांगणार. एवढंच नाही, आयुष्यात हे 3 गोष्टी ग्रहण कर, हे 3 गोष्टी सोडून दे. आयुष्यातल्या हे 4 गोष्टी तुझी कल्याण करणार आहेत. आयुष्यातली ही 8 गोष्टी हे तुला उच्च कोटीवर नेऊन ठेवणार आहेत. आयुष्यातली ही 10 गुण जे आहेत ना, 10 गुण जगात तुला सर्वश्रेष्ठ व्यक्ती बनवणार आहेत. अशी अनेक गोष्टी आहेत महात्मा विदुरांची.
आणि वर्षही कमी पडेल सांगायला आणि ऐकायला. एवढं या 30 दिवसांकरता जेवढं लागेल तेवढीच आपण सार रूपाने घेणार आहोत. सार रूपाने, त्यातलंच सार रूपाने घेऊन त्याचं चिंतन मंथन करून आपल्या जीवनात आचरणात आणण्याकरता आम्हाला काय मदत होईल एवढंच त्यातनं पाहायचं. आणि मी जेव्हा वाचत असताना विचार करत असतो की ह्यातलं माझ्या आचरणात किती आलेले आणि आचरणात यायचं किती आहे. आणि ज्या गोष्टी मी आचरणात आणू शकलो नाही आहे ती बोलणं उचित आहे का? मी त्या गोष्टी टाळतो की ज्या गोष्टी मी नाही आचरणात आणू शकत, आणि आधी आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा, मग इतरांशी त्या गोष्टी संबंधात संवाद करायचा, तरच त्या व्यक्तींच्या मनापर्यंत जाऊन पोचते. खूप विचारणीय गोष्ट असतात. आपण ही प्रत्येक गोष्टी संबंधात विचार करावा आणि या कानाने ऐकावं, या कानाने सोडून द्यावं असं देवाने नाही व्यवस्था केली. दोन्ही कानांच्या मध्यभागी मेंदू ठेवलेले आणि तिथे त्याचा स्मृती राहायला पाहिजे, आठवण राहायला पाहिजे. आणि ते स्मृती केलेले, श्रवण केलेले स्मृती आहे त्याचा मनन झाला पाहिजे. आणि मनन केले ध्यास धरायला पाहिजे. आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये भौतिक गोष्टीसाठी जेवढा आपण आटापिटा करतो तेवढा बौद्धिक गोष्टीसाठी करत नाही. बौद्धिक गोष्टीसाठी जेवढा आटापिटा करतो तेवढा भावनिक गोष्टीसाठी करतच नाही. मनासाठी तरी आपण दिवसातनं 10 मिनिटं सुद्धा देऊ शकत नाही. भूक सगळ्यात मोठी आहे मनाची, आणि पोटाची भूक खूप छोटी आहे, त्याच्याकरता वेळ खूप खर्ची घालतो. आणि मनाचा भूक खूप मोठा आहे, काही दिल्याने भरत नाही आहे, त्याच्याकरता कधीतरी एक 10-20 मिनिटं देतो, 1 तास 1.5 तास देतो, याच्यापेक्षा अधिक देऊ इच्छित नाही. आणि म्हणतोय की वेळच मिळत नाही, वेळच मिळत नाही. आपला एक स्वभाव बनलेला आहे, काही विचारलं की नाही, वेळच नाही. आणि ज्या करता वेळ कमी खर्च करायला पाहिजे होतं त्याच्याकरता उदंड वेळ खर्ची घालतो, भरपूर वेळ खर्ची घालतो. आणि त्यातनं प्राप्ती काही नसते फारसं. प्राप्ती जी व्हायला पाहिजे ते होत राहते तेवढंच. परंतु ज्याच्याकरता खर्ची घालायला पाहिजे, आयुष्यातलं काही भाग, दिवसातलं काही वेळ जे आम्हाला शाश्वत सुख शांती समाधान देणार आहे, त्याच्याकरता मात्र फारच कमी वेळ देतो आपण. आणि कमी वेळ देऊन खूप मोठी अपेक्षा करतो. कमी वेळ देऊन खूप मोठी अपेक्षा करतो. म्हणजे आपण अशी सौदा करतो की 1 रुपया खर्च करून 1 कोटीची अपेक्षा करतो. खर्च करताना 1च रुपया करणार आणि 1 रुपयाच्या व्यवहारात मला 1 कोटीचा लाभ झाला पाहिजे असं आपण म्हणतो. प्रत्यक्षात पूजा किती करणार? 5च मिनिटं करणार. ध्यान किती करणार? 2च मिनिटं करणार. 3ऱ्या मिनिटाला 4 वेळ डोळे उघडणार. दानधर्म किती करणार? खूपच कमी करणार. परोपकार किती करणार? किंचित. माझ्या दैनंदिन जीवनात या निसर्गाकडून इतकं मी घेतलं, पण माझं दिलं किती याचा हिशोब घातली तर कुठेही ते लागत नाही, हिशोब लागत नाही. मी ज्या भौतिक गोष्टीसाठी पाहण्याकरता, ऐकण्याकरता जितकं वेळ खर्ची घातलं, तेवढंच माझ्या मनाच्या समाधानासाठी लागणाऱ्या ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत त्यांच्या श्रवणाकरता, त्यांच्या मननाकरता, त्यांच्या दर्शनाकरता मी किती वेळ खर्ची घातले काहींना तरी सांगताच येत नाही. म्हणून म्हणतात ना की आपण किती वेळ खर्ची घातला, किती वर्ष जगतो. मी नेहमी म्हणत असतो, एक माणूस गेला होता, आपल्या भागात दुष्काळ पडलं म्हणून दुसऱ्या प्रांतात गेला होता. थोडासा समृद्ध असणारे प्रांताचं नाव ऐकला होता. तिकडे गेला, तिथे जाऊन एका खेड्या गावात पोचला. त्या गावात पोचता पोचता भर दुपारी गावाच्या प्रवेश करण्यापूर्वी त्या गावचा स्मशान मिळाला त्याला. स्मशान लागलं तिथे. स्मशान पण सुंदर होता.
प्रत्येकांची थडगे होती तिथे, प्रत्येकांची समाधी बांधायची प्रथा होती त्या गावात. त्या समाधीवर त्या माणसाचा नाव आणि तो माणूस किती वर्ष जगला त्याची कालावधी लिहिलेले असायचे. हा जाऊन बसला, थोडंसं झाडं बिडं भरपूर लावलेले होते, सावलीला बसला, उन्हाळ्याचा दिवस होता. पाहिला, त्याला आश्चर्य वाटलं. एक दगड पाहिला, 2 पाहिला, 3 पाठी पाहिला, 4 पाठी पाहिला. बसल्याने असं एक 10-15 लोकांची समाधी दिसली त्याला. कोण 50 वर्ष जगलेले, कोण 25 वर्ष जगलेले, आणि कोण 5 वर्ष जगलेले, कोण 3 वर्ष जगलेले, कोण 6 महिने जगलेले आहेत. त्यांचा जन्म तारीख लिहिलेले असायचं आणि मृत्यू तारीख लिहिलेले असायचं, आणि खाली जीवित कालावधी म्हणून लिहिलेले असायचं, त्याच्यात वर्ष लिहिलेले असायचं, वर्ष आणि महिने. आणि त्याला एक आश्चर्य वाटलं की जन्म आणि मृत्यूचा तारीख बघितला तर हा माणूस 100 वर्ष जगलेले, आणि खाली जीवित कालावधी लिहिलेले 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष. म्हणजे काय, याचा अर्थ त्याला कळेना. असं असताना एका घरातनं कोणतरी आपल्या पूर्वजांच्या समाधीला नैवेद्य अर्पण करण्याकरता आलेले होते. आणि विचारले, काय हो, कुठून आलात तुम्ही, नवीन दिसताय आमच्या गावात. होय म्हणाले, मी नवीन आलो. चला, तुम्ही आमच्या गावची पाहुणेच आहात, चला आम्ही घरी घेऊन जातो, तुम्हाला भूक लागली असणार, जेवण देतो म्हणाले. घरी घेऊन गेले, हातापायाला पाणी दिले आणि जेवण वाढले. वाढल्यानंतर हा माणूस बसला. तास झाली, 1.5 तास झाली, अत्यंत चिंतामग्न अवस्थेत बसला होता. त्या घरच्या माणसांशी बोले ना, काही संवाद होईना. आणि घरची लोकच विचारले, का हो यजमान, आल्यापासून तुम्ही कपाळाला हात लावूनच बसलाय आणि अशी काय चिंता आहे, कशासाठी आला होता तुम्ही आमच्या गावात. तो म्हणाला, मी आलो होतो या गावात काम शोधण्याकरता. आमच्या गावात दुष्काळ पडलेला आहे आणि ही समृद्ध गाव आहे, तिथे काम मिळेल म्हणून मी आलो होतो. म्हण काय झालं काय आता. मी आलो, त्या स्मशानात बसलो, वाचलं त्या पाठीवर. असं कसं म्हणाला, हे विचित्रच आहे. ते बघा म्हणाले, ते तुमची चिंता आहे ना, हे इथे नाही मिटणार. आता गावाबाहेर आमचं एक मंदिर आहे, देवस्थान आहे, तिथे प्रवचन चालतो दर दिवशी. महात्मा आहेत आपल्या गावातले, शाश्वत मठ आहे त्यांची इथे, मठाधिपती आहेत, ते ऐकायला जाऊया म्हणाले. त्यांच्याबरोबर गेला. अख्खं गाव सगळे तिथे होतं, आबाल वृद्ध सगळे प्रवचन ऐकायला असायचं. खूप संस्कारित गाव होतं. आणि हा नुसतं लोकांची चेहराच पाहत होता, प्रवचन काय ऐकत नव्हता. त्याच्या डोक्यात एकच, एवढं चांगलं गाव, सकाळी संध्याकाळी प्रवचन ऐकणाऱ्यांची, आणि 3 वर्षात 5 वर्षात मरतात कसे हे म्हणाला. जीवित कालावधी कोणाचा 10 वर्ष, कोणाचा 20 वर्ष, कोणाचा 3 वर्ष, कोणाचा 5 वर्ष, असं कसं मरत असतील म्हणाले. आणि हे कळे ना मला, एवढी म्हातारे झालेले आहेत आणि यांना 10 वर्ष 5 वर्षाची जीवित कालावधी लिहितात, काय रहस्य काय म्हणा. प्रवचन संपलं, पण प्रवचन सुरू झालं. सुरू झाल्याबरोबर सगळ्यांनी एक एक नोटबुक आणलेले असायचे, वह्या आणलेल्या असायच्या, आणि त्या वह्यांमध्ये लिहायला सुरू करायचे. किती वाजता आपण आलो, प्रवचन किती वाजता सुरू झालं, काय काय सांगितले, आणि किती वाजता प्रवचन संपलं हे लिहायचं. आणि एक दोघांची वह्या घेऊन बघितला, त्या वहीमध्ये त्याने आणखीन चांगल्या चांगल्या गोष्टी लिहिलेल्या होत्या. शेवटी गेला ते महात्मांकडे, जाऊन त्यांना वंदन केलं. महाराज, माझ्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला, एवढं चांगलं गाव आणि माणसं लवकर का मरतात ह्या गावातली. म्हणाले, लवकर मरतात कुणी सांगितले, त्या स्मशानातल्या पाठीवर लिहिलेले जीवित कालावधी, फार कमी काळ जगतात ही लोक. तेव्हा महात्मा म्हणाले, जीवित कालावधी कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला. या माणसाने आल्याबरोबर लिहिलं की मी आज एवढ्या वेळेला आलो, एवढ्या वेळ प्रवचन संपला, मी आज 1 तास ध्यान केला, मी अर्धा तास आज पूजा केली, मी आज एवढ्या एवढ्या लोकांना मदत केली, त्याच्या लागलेली वेळ एवढी, मी कोणाच्या तरी सामाजिक कार्यासाठी गेलो होतो, मी एवढ्या दिवस ते काम केलं.
असं एकूण त्याचा जीवित कालावधीमध्ये एक माणूस आहे ना, असं परोपकारादी धर्मकार्य आणि आध्यात्मिक कार्य केलेले सगळे तास लिहून ठेवलेले असतो. 24 तासाला एक दिवस आणि असे 30 दिवसाला एक महिना आणि 12 महिन्याला एक वर्ष हे हिशोब करून लिहितात की त्यांच्या जीवित कालावधी. बाकीचे गुरंढोरं जगतात तसं इतर माणूसही जगतोय. माणसासारखं किती दिवस जगला, माणूस बनण्याकरता किती दिवस जगला, ह्याला त्या माणसाचा जीवित कालावधी धरतात. तसं एक माणूस आपल्या जीवित हयातीमध्ये किती दिवस आनंदाने जगला, किती दिवस आनंदासाठी जगला, हा महत्त्वाचा आहे. खाऊन पिऊन किती दिवस जगला आणि खाऊन पिऊन किती दिवस झोपला याला काहीही अर्थ नसते म्हणाले. झोपण्याचा कार्य सगळीच करतात, गुरंढोरंही करतात, खाण्याचा कार्य पशुपक्षीही करतात आणि प्रजोत्पादनाचं कार्य सगळीच करतात. आणि कोण करत नाही? कोणी करत नाही. आणि मनुष्य म्हणून जन्माला आला त्याला स्वतःच्या आणि समष्टीच्या सौख्यासाठी जे करायला पाहिजे ते कार्य किती दिवस केलं आहे ना, तेच त्याच्या जीवित कालावधी. आणि ती अवधी ज्याचा अधिक असेल तो या गावात श्रेष्ठ मानला जातो. आपणही आपल्या जीवनात आपल्यासाठी तरी आपण जगतोच आहोत. आपल्यासाठी जगण्यात काय मजा नाही आहे. माझ्याबरोबर मी इतरांसाठी किती जगतोय, इतरांसाठी आपण किती जगतो. आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे, या देशात आपल्यासाठी जगतो याचा कोणी अपरूप मानत नाही. त्यात काय अपरूप नसतं. आपल्यासाठी सगळी ढेकून पिसवंसुद्धा जगतात. आणि मी माझ्यासाठी जगलो तर माझ्या ढेकूण पिसव्यापेक्षा वेगळं जीवन असण्याची कारणच नाही आहे. माझ्याबरोबर इतरांना पीडा न देता इतरांच्या भल्यासाठी, अन्यांच्या चांगल्यासाठी आणि माझ्या मनाच्या आनंदासाठी मी किती वर्ष जगलो हा महत्त्व. आणि ते जगण्याकरता मी काय काय केलं आणि करायला पाहिजे याचा विचार करून जो आचरण करतो तो मनुष्य जीवन समजला जातो. म्हणून असं मनुष्य जीवन जगण्याकरता आपण जरूर प्रयत्न केले पाहिजे. आणि ह्यालाच धर्ममोक्ष प्राप्ती असं म्हणतात. धर्म आचरण करायचं आहे आणि त्यातून मिळवावं याचा आनंदाला मोक्ष म्हणतात. आणि माणसांच्या जीवनाचा लक्ष्य एवढंच आहे, माणसाने आयुष्यात काय कमवावं, जे शाश्वत आहे ते कमवावं, जे जाणार आहे नष्ट होणार आहे ते कमवून केला का आणि नाही केला काय, काय शाश्वत आहे. धर्म कीर्ती द्वयम स्थिरम. या जगात धर्म आणि कीर्ती दोन स्थिर आहेत, शाश्वत आहेत. त्याच्याकरता जगणं महत्त्वाचं आहे. त्याकरता कसं जगावं हे महात्मा विधुरांनी सांगितलेले. या नीतीमधून, विधुर नीतीमधून आपण एक एक गोष्ट शिकत जाऊया आणि आपली जीवन सार्थक करूया. करण्याची बुद्धी शक्ती सद्गुरू भगवंत आम्हा सर्वांना देव. गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय.